नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. खरं तर मित्रांनो, स्वराज्य स्थापनेपूर्वीचा काळ हा फारच भयावह होता. इसवी सन 712पासून सुलतानांचं लगातार आक्रमण आपल्या अखिल हिंदुस्थानावर सुरू होतं. अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर उभ्या हिंदुस्थानात नुसतं तांडव चाललं होतं. पुढे इसवी सन 1500 ते इसवी सन 1600मध्ये उत्तर हिंदुस्थानात मुघल बादशाने, तर दक्षिण भारतातील विजापूरच्या आदिलशहाने, नगर प्रांतात निजामशहाने, तर तिकडे कोकणात सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांनी थैमान घातले होते. स्वतःचे भयंकर वस्तान बसवले होते. मित्रांनो, खरं तर या परकीय सल्तनशांना थोड्या प्रमाणात प्रत्युत्तर दिली जात होती, परंतु संपूर्ण भारत संघटित होऊन या जुलमी सत्ताधीशांना उचलून फेकण्याचा डाव मात्र साधला जात नव्हता. सगळे लोक टक लावून बसले होते. कुणीतरी यावं आणि या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढावं. इतका पिचलेला समाज होता. अत्याचार सातत्याने सहन करत होता. दयनीय अशी केविलवाणी परिस्थिती इथल्या जनतेची झाली होती. आम्ही जिंकू शकत नाही, आमचे विजय होत नाही, सुलतान पराभूत होत नाही, पुन्हा कोणी भारतीय राजा सिंहासनाधीश्वर होणे अशक्य आहे, अशा स्वरूपाचा नकारात्मक दृष्टिकोन सगळीकडे पसरला होता. एक हीनत्वाची भावना समाजामध्ये निर्माण झाली होती. आणि याच वेळी भोसले कुळातील शहाजीराजांचा विवाह जाधवराव कुटुंबातील जिजाऊ या कन्येशी होतोय. लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला आणि फाल्गुन उजाडला. फाल्गुन वैद्य तृतीयाचा तो दिवस, शालिवाहन शके 1551, इंग्रजी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी पुत्ररत्न प्राप्त झाला भोसले कुटुंबियांना. शिवाई देवीच्या अधिष्ठानावरून शिवाजी असे नाव ठेवण्यात आले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर संपूर्ण हिंदुस्थानाचं भविष्य बदलून टाकणाऱ्या एका वेगळ्या इतिहासाची सुरुवात झाली होती. वयाच्या 7व्या वर्षापासून शिवबाराजांचं शिक्षण सुरू झालं आणि वयाच्या 12व्या वर्षी ते परिपूर्ण असे संपन्न झालेत. आणि या सर्व शिक्षणात सर्वात जास्त प्रभाव हा स्वराज्याची वाटचाल व स्वतःचे राज्य याकडे जास्त कल होता. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवराय बेंगलोरहून पुण्याकडे आले. तेव्हा छत्रपती शिवरायांकडे 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे राजमुद्रा, परमभगवा दोष आणि अष्टप्रधान मंडळ. खरं तर आपल्याला वाटत असेल की महाराजांच्या राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळ स्थापन झाले, पण नाही, ते आधीच वयाच्या 12व्या वर्षापासून शिवरायांसोबत अष्टप्रधान मंडळ होते. तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो मित्रांनो, तब्बल 32 विषयाचे शिक्षण हे छत्रपती शिवरायांनी घेतले होते. एवढा अभ्यास करून 12 वर्षाचे शिवबाराजे, मला या देशात स्वतःचे राज्य घडवायचे आहे, राज्य उभं करायचं आहे, यातूनच खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या मुहूर्तमेढला सुरुवात झाली होती. शहाजीराजांच्या सांगण्यावरून माँसाहेब जिजाऊ आपले शिवबाराजांना घेऊन पुण्यात आल्या. पण उद्ध्वस्त भकाल झालेलं पुणे आणि याच पुण्यात पहार लावलेली आणि त्या पाटीवर लिहिलं होतं, इथं वस्ती करणं अशुभ, इथं कोण वस्ती करेल त्याचा पाडाव होईल. आणि माणसं या भयाने परागंदा झाली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन कशीबशी जगत होती. जगण्यासाठी मारायचं, मरण्यासाठी जगायचं, एवढंच त्यांच्या आयुष्याला आलं होतं. अशा या पुण्यात आल्यात माँसाहेब जिजाऊ आपले पुत्र शिवबाराजांना घेऊन. स्वतःचं राज्य तर चालवायचं आहे, स्वतःचं स्वराज्य तर उभं करायचं आहे, पण राज्य करणार कसं? माणसं तर दऱ्याखोऱ्यात परागंदा. आणि याच वेळी माँसाहेब जिजाऊने त्या परागंदा लोकांना साथ घातली. या परत या गावात आणि या रयतेने विचारलं, कुणाच्या भरोशावर? जिजाऊ साहेब बोलल्या, तुमच्या शिवबाराजांच्या बळावर. शिवबाराजे समर्थ आहेत. बघता बघता रयतेला विश्वास आला. त्यांना वाटू लागलं, अरे माँसाहेब राहतात इथं, आपण का नाही? आणि यातूनच घरं गजबजू लागली. पण रयते पुढं प्रश्न पडला, गावात तर आलो, पण खावं काय प्यावं काय, काय आहे आपल्याकडे? आणि त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था उभी राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. आणि याच स्वराज्य संस्थेच्या नावातून इथल्या रयतेला बियाणे दिली, बैलजोड्या दिल्या. बघता बघता शेतं पिकू लागली. मोत्यासारखी दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदी झाला. एकंदरीत स्वराज्याच्या उभारणीला रयतेच्या एकेची हळूहळू मोहोर फुटत होती. पण त्याचवेळी कधीकधी सुलतानी आक्रमणांचा कुल्लोळ उठायचा.
उभ्या पिकात हौदोस घालायचे आणि या सर्व जुलमी आक्रमणांच्या घटना शेतकऱ्यांनी मासाहेब जिजाऊंना सांगितल्या. मग यातूनच पुढे जिजाऊंनी त्यांना शेताभाताचे संरक्षण करायला सांगितलं. यातूनच जिजाऊंनी दौंडी दिली, जो कोणी गावा पिकात उच्चाद मांडणाऱ्या जनावराचं एखाद्या सुलतानी सैनिकाला पकडून आणेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि यामुळे गावागावातून तरणी जिगरबाज पोरं बाहेर पडायला लागली, रातोरात गावा पिकाची पहारा करायला लागली. यातूनच जिजाऊंनी या ठिकाणी 2 गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये पहिली म्हणजे जनावरांपासून पिकांचं संरक्षण व्हायला लागलं आणि दुसरं म्हणजे स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी तयार झाली. वयाची 14 वर्षे पूर्ण करून वयाच्या 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या शिवबाराजांनी पुण्याजवळच्या रोहिडेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये स्वतःचं बोट कापून आपल्या धारोशाळ्या रक्ताने साक्षात महादेवाला अभिषेक केला. कशासाठी हा अभिषेक? हा अभिषेक आहे माझ्या आयुष्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे, मला काय करायचं आहे माझ्या आयुष्यात. शिवाजी राजांची प्रचंड श्रद्धा होती तुळजाभवानीवर, राजांची प्रचंड श्रद्धा होती महादेवावर, पण विश्वासही होता पराक्रम माझा मला करायचा आहे. आणि म्हणूनच भगवंताला साक्षी ठेवून, साक्षात महादेवाला साक्षी ठेवून पुढचं शिवभारत घडवण्यासाठी शिवांनी पहिलं पाऊल उचललं, ते प्रतिज्ञेच्या स्वरूपात की या अखिल हिंदुस्थानावर बेपूर्वत राज्य करणाऱ्या या सल्तनशांना इथून मुस्कुटून बाहेर फेकू आणि ते हिंदवी स्वराज्याची स्थापना होईल. ही ती प्रतिज्ञा शिवबाराजांनी घेतली इतक्या कोवळ्या वयामध्ये. पुढच्या लगतच्या काळामध्ये आपण बघतो शिवाजी राजांची राजमुद्रासुद्धा अस्तित्वात आली. आपल्याला लक्षात येईल की अस्सल संस्कृत भाषामध्ये शिवबाराजांनी आपली राजमुद्रा स्थापित केली होती. प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मित्रांनो, याचा अर्थ असा, प्रतिपचंद्रच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी जगाला वंदनीय असणारी शहापुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. प्रतिपतीच्या चंद्र जसा कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्या प्रकारे शहाजीचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढीत जाईल व ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. आता खऱ्या अर्थाने आवश्यकता होती ती प्रत्यक्ष कृतीची. राजे फक्त प्रतिज्ञा घेऊन थांबले नाहीत, आता सुरुवात झाली मूडभोर लोकांची मित्रमंडळाची सेना तयार करून सुलतानावरच प्रत्याक्रमण करण्याची. आणि म्हणूनच सुलतानांच्या छोट्या मोठ्या बाजारपेठा, त्यांची छोटी मोठी ठाणी, त्यांचे बेवसाव किल्ले अशा अनेक ठिकाणावर ही छाप पडणार होती. म्हणून तो आदिलशहाचे दुर्लक्षित असलेला तो मुरुंबदेवाचा डोंगर महाराजांनी ताब्यात घेतला आणि मुरुंबदेवा डोंगराचा कायापलट करून तिथे राजांनी एक मजबूत किल्ला बसवला. शिवाजी राजांची पहिली राजधानी आकार घेते किल्ले राजगड. अशाच प्रकारे महाराजांनी कधी धाग्यांनी, कधी छापा घालून, कधी प्रत्यक्ष लढाई करून एका एका किल्ल्यावर छापा घालायला सुरुवात केली. हळूहळू शिवबाराजांनी कोंढाणा, पुरंदर, तोरणा हे किल्ले जिंकून घेतले. राजांचं एक एक पाऊल यशस्वी पुढे पडत होतं आणि याच काळात शिवबाराजांनी गावाभागातील वादविवाद न्यायिक पद्धतीने हाताळायला सुरुवात केली. हळूहळू इथल्या जनतेला शिवबाराजांच्यावर विश्वास वाटायला सुरुवात झाली. पुढे शिवबाराजांनी शेतीमध्ये परिवर्तन केले, शेतसारा कमी केले आणि दुसऱ्या बाजूने शिवबाराजांनी शत्रूंसुद्धा झोडपून काढले. अशा सर्व क्षेत्रातून शिवबाराजांनी रयतेला आधार दिला. शिवबाराजांचा स्वराज्याचा पाया हा सत्याचा होता, पाया न्यायाचा होता, पाया धर्माचा होता. आपल्या लक्षात येईल स्वराज्याच्या मुहूर्तमेढीतून पुढचं शिवचरित्र कोणत्या दिशेने जाणार आहे. पुढच्या काळामध्ये महाराजांनी प्रचंड पराक्रम गाजवले, जी प्रचंड आक्रमणे केली आणि जनतेचा वाली म्हणून जो जबरदस्त विश्वास संपादन केला, हे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात दिसत होते. या सर्व घटनांमधून असा विलक्षण स्वराज्याच्या मुहूर्तमेढचा काळ आपल्या लक्षात येईल. बाकी तुम्हाला जर ही स्वराज्याची मुहूर्तमेढविषयी माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय शिवराय, धन्यवाद.